नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 1935चा कायदा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतीय स्वायत्तता कार्यरत होती? आता प्रांतीय स्वायत्तता ही 1937 ते 1939 या काळामध्ये होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1937 ते 1939. 1935च्या काळामध्ये किंवा 1935च्या कायद्याने काय काय बदल झाले? आता हा प्रांतीय स्वायत्तता हा प्रश्न 1935च्या काळाच्या रिलेटेड आहे. सगळ्यात मोठा कायदा होता स्वातंत्र्यपूर्व काळातील, ज्यामध्ये 321 कलमे, 10 परिशिष्टे आणि 14 भाग एवढे होते. मग या कायद्याची पार्श्वभूमी किंवा या कायद्याची काय आहे भूमिका तयार करण्याची, तर हा कायदा सायमन कमिशनच्या अहवालाच्या सुद्धा स्रोत आहे. त्यानंतर नेहरू अहवाल, नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नाही बरं, मोतीलाल नेहरू 1928चा नेहरू अहवाल आहे. तिन्ही गोलमेज परिषदेतील चर्चासुद्धा या अहवालाची पार्श्वभूमी आहे. त्यानंतर ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका, त्यानंतर पार्लमेंटच्या संयुक्त निवडक समितीचा सुद्धा पार्श्वभूमी किंवा स्रोत आहे. लोथियन अहवालसुद्धा या कायद्याची पार्श्वभूमी म्हणता येईल आणि मुडीमन समिती, त्याचबरोबर जिनाचे 14 मुद्देसुद्धा या कायद्याचा स्रोत आहे. मग या कायद्याने घटनेचा 75% भाग आजही आहे असं सुभाष कश्यप असं म्हणतात. त्यानंतर संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूदसुद्धा 1935च्याच कायद्याने करण्यात आली. एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांना मताचा अधिकार हा 1935च्या कायद्याने दिला आणि भारतापासून एडन आणि बर्मा हे प्रांत वेगळे सुद्धा 1935च्याच कायद्याने झाले. त्यानंतर केंद्रीय कायदेमंडळात 1/3 मुस्लिम प्रतिनिधित्वाची हमी देण्यात आली 1935च्या कायद्याने. 1937 ते 1939 जेव्हा प्रांतीय स्वायत्तता होती, त्यानंतर दुसरं महायुद्ध झालं आणि सर्व काँग्रेस पक्षाने राजीनामा दिला, कारण म्हणजे बहुमत हे काँग्रेस पक्षाचं होतं आणि त्यांनी दुसऱ्या युद्धाला नकार दिला आणि राजीनामे दिले. त्या दिवशी मात्र मुस्लिम लीग, त्याचबरोबर जे काही दलित समाज होता, यांनी मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला होता. यावर सुद्धा आयोगाने एक वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. यानंतर 1935च्या कायद्यातील तरतुदी. आता कलमे पाहाल तर मी सांगितल्याप्रमाणे 321 कलमे, 10 परिशिष्टे आणि 14 भाग एवढे होते. त्यानंतर अखिल भारतीय संघराज्य स्थापना म्हणजेच ऑल इंडिया फेडरेशनची स्थापनासुद्धा तरतूद याच कायद्यात होती किंवा होती, पण ती अस्तित्वात आली का? नाही, कारण संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्याचे ऐच्छिक होते, त्यामुळं ते सामील झाले नसल्यामुळं संघराज्य कायद्यानुसार कधीच अस्तित्वात आले नाही. मग या कायद्यात 3 सूची होत्या, ज्यामध्ये संघसूची, प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची, जी की आजही आपल्या भारतीय राजघटनेत आहेत. संघसूचीमध्ये 59 विषय, प्रांतिक सूचीमध्ये 54 विषय, समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. यानंतर 1919च्या कायद्यानुसार जी प्रांतिक स्तरावर द्विशासन व्यवस्था निर्माण केली होती, ती केंद्र पातळीवर आता निर्माण करण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. यावर सुद्धा प्रश्न विचारून झाला आहे. 1 एप्रिल 1937ला प्रांतात स्वायत्तता आली, म्हणजेच हाच प्रश्न त्या प्रांतिक स्वायत्तेवर रिलेटेड आहे, जो 1937 ते 1939 पर्यंत ही प्रांतांना स्वायत्तता होती. संघराज्य कायदेमंडळात द्विगृहामध्ये किती मेंबर होते? तर राज्यसभेमध्ये 156 मेंबर होते, त्यामध्ये 104 संस्थानिकाचे नॉमिनेटेड होते आणि फेडरल असेंब्लीमध्ये 250 मेंबर होते, ज्यामध्ये 125 सदस्य हे संस्थानिकाचे होते. 6 प्रांतात द्विग्रही कायदेमंडळ होतं, ज्यामध्ये बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त राष्ट्र, बिहार, आसाम ही प्रांत होती आणि 1935च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात द्विग्रही विधिमंडळ होतं, जे की 1937मध्ये अस्तित्वात आलं, ज्याची पहिली
बैठक ही 20 जुलै 1937 रोजी पुणे येथील काउन्सिल हॉलमध्ये दुपारी 2 वाजता भरलेली होती. 1939 ते 46 पर्यंत विधान परिषदेचे कार्य निलंबित करण्यात आले होते आणि विधान परिषदेच्या स्थापनेच्या वेळेस 1937ला सदस्य संख्या ही 29 होती. नंतर 1957ला 108 झाली आणि महाराष्ट्र स्थापनेनंतर ती संख्या 78 झालेली आहे. फेडरल कोर्टाची स्थापना सुद्धा 1935च्या कायद्यानेच केली होती 1 ऑक्टोबर 1937ला, ज्यामध्ये 1+6 मेंबर्स असं होतं आणि 26 जानेवारी 1950ला याचेच रूपांतर सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीला झाले. फेडरल रेल्वे अथॉरिटी निर्माण करण्यात आली, ही सुद्धा 1935च्याच कायद्याची तरतूद आहे आणि आणीबाणीची तरतूदसुद्धा 1935च्याच कायद्याची आहे. रिझर्व्ह बँकेचा कायदा जरी 1934चा असेल तरी याची तरतूद मात्र 1935च्याच कायद्यात होती. मग 1935च्या कायद्यावर काही तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की एक ब्रेक नसलेला मात्र इंजिन नसलेलं मशीन आहे. जिना म्हणतात की संपूर्णपणे कुजलेला, मूलभूतरित्या अयोग्य आणि पूर्णपणे असहकार्यरित्या हा कायदा आहे. आणि सी. गोपालाचारी द्विशासनापेक्षा खराब किंवा द्विशासनापेक्षा वाईट कायदा हा आहे. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीयसुद्धा हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे, तो वरवरणी काहीसा लोकशाहीवादी वाटला तरी तो आतून पूर्णपणे पोकळ आहे असं म्हटलेलं होतं. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज.